आणि यानंतर एक मोठी बातमी, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे। ऋषिराज सावंत हा बँकॉकला गेल्याची माहिती मिळते। पोलिसांनी या संदर्भात विमान कंपनीला संपर्क साधलाय आणि ऋषिराजचं विमान आता चेन्नईमध्ये उतरवलं जाणार आहे। सिंहगड पोलीस स्थानकामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय। दरम्यान तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा सध्या पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेला आहे। तानाजी सावंत सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासोबत या प्रकरणाची चर्चा केली जाते। आणि या संदर्भात थोड्याच वेळात पोलीस माहिती देणार आहेत, कारण खूप जास्त संदिग्धता आहे संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीतली होती। पोलीस स्वतः आलेत, माहिती देतात। मी बोलतो त्यानंतर प्रश्न घेऊ आपण, ठीक आहे? सेटल व्हा, आम्ही सर माहिती सावंत साहेब मागे ना सर, मागे दोन मिनिटं पुढे बोलू नका। 2 मिनिटं एक मिनिट सायलेन्स केलं तर बोलता येईल। मला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे। हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे। त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे। ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे। याबद्दल सिंगड रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे। आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे। एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे। आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे। आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे। तर बेपत्ता म्हणायचं की किडनॅपिंग म्हणायचं तर त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये, कारण त्याचे 2 मित्रच आहेत। असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये। अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही। अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो, पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही, दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते 3 जण आणि गेले। त्याच्यामुळे मी कॉशियस झालो की बाबा मला इंटिमेट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेट केलं नाही। कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं, दिवसातनं कमीत कमी 15 ते 20 फोन आमचे एकमेकाला होतात।
आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला, त्याच्यामुळे मी कॉशियस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो. कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही, दुसऱ्याच गाडीने हे तिघजण त्या ठिकाणी गेले. म्हणून मी कॉशियस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला, सीपी साहेबांना फोन केला, फडणवीस साहेबांना फोन केला. त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं फ्लाय झालेले आहेत. आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. वी आर वेटिंग द रिझल्ट. एक एक करून बोललात आपण. तुमच्याशी बोलणं झाले का आता? ते सुखरूप आहेत का? तुमच्याशी बोलणं झालंय का? फ्लाईट मध्ये असलं तर बोलणं कसं होईल? पण समजलं कसं फ्लाईट मध्ये? जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला कॅम्पस माघारी. तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला, म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले. ते नेमकं कुठं गेले ते समजू शकतो? काही नाही, काहीच माहित नाही. घरात ते काही- ट्रॅकिंग करला. तेच आमच्यातर्फे प्रयास चालू आहे. मित्रच आहेत. ते नावही मला माहित नाही. आता ते समजेल. ड्रायव्हर बी एकदम हे झालेला आहे. ड्रायव्हर कडे कळेल. आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्यावर. त्याला किडनॅपिंग नाही अजून तेही हे माहिती. सर्व गोष्टीचे सर्व गोष्टी तुम्हाला इन्क्वायरी मिळतील. तपास चालू आहे. चार्टर्ड घेऊन गेलेत का एवढं विचारतोय? प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का? ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी D1 ला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो. पण आपण जे संपर्क पण करताय, आम्ही- ट्रॅक करतोय प्लेनला, ते plane आम्ही नाही private की plane आहे. गाडी- पोलीस आहेत. नाही अजून ते माहित होतं. फ्लाईट आहे, मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काही ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही. फॉर दॅट वी आर वेटिंग आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देअर लेवल बेस्ट. जर गेले तर मग किडनॅपिंग नाही आम्ही काय सांगितलं, स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झालेलो आहे. बाकी काही नाही. ओके, थँक्यू. यांच्यामध्ये फ्लाईट अजून काही माहिती नाही आहे. लँड झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल. तर नुकतीच पुण्याचे पोलीस आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. खूप बेसिक माहिती त्यांच्याकडनं देण्यात आली आहे. तानाजी सावंतांचा आक्षेप हाच आहे की आपला मुलगा कायम आपल्या संपर्कात असतो. कुठेही बाहेर जायचं तरी आपल्याला तो फोन करून कळवतो, परंतु या वेळेला त्यानं घरच्या कुणालाही फोन केलेला नाही. तो थेट विमानतळावर गेला. त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र आहेत. त्यामुळे ते आता कुठे गेलेले आहेत, चार्टर्ड फ्लाईटने गेलेत की कमर्शियल फ्लाईटने गेलेत, याबद्दलही आमचा तपास सुरू आहे. तो बेपत्ता आहे का अपहरण करण्यात आलेला आहे याबद्दलची स्पष्टोक्तीसुद्धा तानाजी सावंत किंवा पोलिसांकडनं देण्यात आलेली नाही. पण त्यांच्या मुलाच्या संपर्कात, तो ज्या विमानानं प्रवास करतोय त्या विमान कंपनीच्या संपर्कात येऊन हे विमान भारताच्याच हद्दीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान ज्या ड्रायव्हरनं एअरपोर्टपर्यंत या सर्वांना सोडलेलं होतं, तानाजी सावंतांच्या मुलाला ऋषिराजला ड्रॉप केलं होतं, त्या ड्रायव्हरनं काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूया. सावंतसाहेबांची आहे ना? काय नाही, आले ते मित्राबरोबर गेलता मुलगा त्यांचा. आला का? कुठे गेलता? बँकॉक 4:30ला जाऊन किती वाजता आला? बरं झालं बाबा. येतं का अजून रस्त्यात येतो? कुठे तिरुवनंतपुरम कुठे झालं लँड? कुठे झालं विमान? अजून काय म्हणजे कळतं येत ना. आपण विमानात बसला होता ना? हां बसला होता ना विमानात? हां बसलो होता पण मित्र हो सावंतसाहेबांची आहे ना?